नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विधानसभा निवडणुकीची लवकरच घोषणा होणार. ज्या पक्षाचे विद्यमान आमदार त्यांना ती जागा मिळणार हे सूत्र महाविकास आघाडीत ठरलं असताना काही जागांवर आघाडीतील मंत्री पक्षांना दावा केल्याचे पेज निर्माण होण्याची शक्यता. कर्जत जामखेड विधानसभेचे विद्यमान आमदार रोहित पवार यांच्या आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. पण आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर रोहित पवार यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विरोध करण्यात येतील. तर रोहित पवार यांना महाविकास आघाडीमध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी मिळू नये म्हणून काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या जोर बैठकी सुरू झाल्या. मागील 4 वर्षात त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म मतदारसंघात पाळला नाही असं स्थानिक महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून आरोप करण्यात येत आहे. 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर किरण पाटील हे या मतदारसंघातून आमदार होते. त्यामुळे पुन्हा हा मतदारसंघ आम्हाला मिळावा. तर मित्रांनो, यासाठी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.